72 दिवसात मराठा समाजाला केवळ 27 ओबीसी प्रमाणपत्रे, मराठवाड्यातून आले फक्त 429 अर्ज. 2 सप्टेंबरला निघाला होता हैदराबाद गॅझेटियरनुसार प्रमाणपत्र देण्याचा जी.आर. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे म्हणून लाखोंचे मोर्चे काढण्यात आले. सप्टेंबरमध्ये तर मुंबईत प्रचंड शक्तीप्रदर्शन केले गेले. त्यावेळी राज्य सरकारने 2 सप्टेंबरला शासन निर्णय जारी करत मराठा समाजाला कुणबी म्हणून ओबीसी आरक्षण दिल्याचे घोषितही केले होते. पण प्रत्यक्षात शासन निर्णय जारी झाल्यानंतरच्या 72 दिवसात मराठा समाजाच्या फक्त 27 जणांनाच हैदराबाद गॅझेटियरनुसार जात प्रमाणपत्रे दिली आहेत. मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांतून फक्त 429 जणांनी अर्ज केले होते. पती, वडील नसलेल्या लाडक्या बहिणींना केवायसी तडजण, संकेतस्थळावर महत्त्वाचे बदल करणे सुरू. तटकरे यांची माहिती. लाडकी बहीण योजनेच्या संकेतस्थळामध्ये काही बदल होत आहेत, त्यामुळे वेळ लागत आहे. ज्या महिलेला पती आणि वडील नाही त्यांना केवायसी करता येत नाही. ही चढचण लक्षात घेऊन आता संकेतस्थळात महत्त्वाचे बदल केले जात आहेत. या बदलांमुळे आता सर्व महिलांना केवायसी करता येईल. त्यासाठीच हे बदल केले जात आहेत असे तटकरे यांनी सांगितले आहे. केवायसी करण्याची अंतिम मुदत 18 नोव्हेंबर 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महिलांचा प्रयत्न सुरू आहे. बंदोबस्त केला नाही तर गावात कुत्र्यांप्रमाणे फिरतील. पुणे जिल्ह्यात बिबट्यांची नसबंदी करणार. हिंसक बिबटा दिसल्यास ऑन द स्पॉट गोळ्या घाला. वनमंत्री नाईक. पुणे जिल्ह्यातील जुन्नर, शिरूर, आंबेलाव परिसरात बिबट्यांचे मनुष्यावरील हल्ले वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर वनमंत्री गणेश नाईकांनी जुन्नर परिसरात आमदार सोनवणे यांच्यासोबत शेतकऱ्यांशी आणि नागरिकांशी बुधवारी चर्चा केली. बिबट्यांची वेळेत नसबंदी आवश्यक आहे, अन्यथा गावात जशी कुत्री भटकतात तसे बिबटे भटकतील.